तुका म्हणे
Namaste.
महेश महाराज वाढवाना आणि हां दानवळ हरंगूळ ऐकायचंय महाराजांना म्हणा.
देवासी तुला उतरील पार भवदस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामज तो हा उतरील पार भवदस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदस्तर नदीचा विठ्ठल तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा भंग आहे. उपदेश प्रकरणातला भंग आहे. महाराज या भंगातून उपदेश करतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचे जे उपदेश चालतात ना त्या उपदेशात दोन प्रकार आपल्याला साधारणपणे पाहायला सापडतात.
काही उपदेश संत महात्म्यांनी अधिकार पाहून केलेले आहे आणि काही उपदेशाचा विचार जर आपण केला तर तो सर्व जगाला केलेला उपदेश आपल्याला पाहायला सापडतो. जो कोणी मनुष्य जाती जन्माला आला, माणसाच्या जाती जन्माला आला, बाकी वर्णाचा विचार, आश्रमाचा विचार, स्त्री पुरुषत्वाचा विचार, कोणताही विचार भेदाचा न करता केवळ मनुष्याच्या जाती जन्माला आला की त्याच्याकरता संत महात्मे काहीतरी उपदेश करतात. उपदेश आपल्याला पाहायला सापडतो. एक सगळ्या जगाला उद्देशून केलेला उपदेश आणि काही ठराविक अधिकारी लोकांना करायचा उपदेश. बरं का, काही साधनच असे असतात की त्याचा अधिकार पाहिल्याशिवाय उपदेश करता येत नाही. पण अधिकार तैसा करू उपदेश साधे जे असं त्याची द्यावे. तुकाराम महाराजांचा नियमच असा आहे, ज्याला जे ओझं पेलणं शक्य आहे त्याला ते ओझं देण्यावर शहाणपण आहे. एक 5 वर्षाचं मूल आहे, त्याच्याकरता ओझं आपण द्यायचं ठरवलं आणि पोत्याच ओझं त्याला घेऊन जा म्हणलं तर त्याला पेलत नाही. लहान मुल आहे त्याच्या पद्धतीने त्याला ओझं द्यावं, तरुण माणूस आहे त्याच्या पद्धतीने त्याला ओझं द्यावं. ज्याला जे ओझं पेलणं शक्य आहे त्याला ते ओझं देण्यात जसा शहाणपणा, तसा ज्याला ज्या साधनाचा अधिकार असू शकतो त्याला त्या साधनाचा उपदेश करण्यात शहाणपणा साधनोपदेश आणि सर्वाधिकार साधनोपदेश अशा पद्धतीने 2 पद्धतीची साधनं आपल्याला पाहायला सापडतात. काही साधनच अशी आहेत की त्याचा ठराविक लोकांना अधिकार आहे. ज्ञानाचा कोणाला उपदेश करावा, कर्माचा कोणाला उपदेश करावा, भक्तीचा कोणाला उपदेश करावा आणि योगाचा कोणाला उपदेश करावा याचं चिंतन जर करायचं झालं, याचा जर विचार करायचा झाला तर भागवताच्या आधारानं प्रत्येकाचा अधिकारी वेगळा वेगळा आपल्याला पाहायला सापडतो. सर्वांना ज्ञान सांगता येत नाही, सर्वांना ज्ञान सांगावं असं नाही. ज्ञान चांगलं आहे, गोष्ट चांगली आहे, ज्ञान चांगलं आहे, ते ज्ञान सर्वांना मिळावं हेही बरोबर आहे. सर्वजण ज्ञान मिळवण्याच्या योग्यतेचे असू शकतात हेही बरोबर आहे, पण सगळ्याच माणसाला ज्ञान सांगता येत नाही हेही बरोबर आहे. म्हणून अर्ज करण्याचा अधिकार सर्वांना असू शकतो, पण सर्वांना तसा अधिकार जरी असला तरी सगळ्याला तुम्ही अर्ज भरा म्हणता येत नाही. ते अर्ज भरत असताना इलेक्शनला उभं राहताना सुद्धा ते पात्रतेच्या अटी असतातच की सगळे भारतीय आहे म्हणलं की त्याला जसा अधिकार असतो त्या पद्धतीने सगळ्यांना ज्ञान मिळवण्याचा अधिकार असतो, ही गोष्ट बरोबर आहे. पण ज्ञान मिळवण्याकरता विशेष पात्रता संपादन केल्याशिवाय मनुष्याला ज्ञानाचा अधिकार येतं, ज्ञान सांगता येतं असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. गोष्ट चांगलीच आहे, सगळ्याला मिळाली पाहिजे हे बरोबरच आहे, पण सगळ्यांना देता येत नाही. मी उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या उदाहरणावरून आपण जर थोडासा विचार करायचा ठरला तर आपण लक्षात घ्या की एक घर आहे, एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये बरीच माणसं आहेत आणि नुकतंच 10-5 दिवसाच्या दिवशी 10-5 दिवसापूर्वी जन्मलेलं एक मूल आहे. मला सांगा, घरामध्ये पंचपक्वान्नाचा बेत केल्याच्या नंतर सगळ्याला खायला मिळावीत की नाही सांगा. घरामध्ये पंचपक्वान्न केल्याच्या नंतर सगळ्याला देवीत केले. घरात असणाऱ्या मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्याला पंचपक्वान्न मिळाली पाहिजेत. कुटुंब सगळ्याच्या सगळं त्या पंचपक्वान्नाचा अधिकारी असू शकतं, कुटुंबातला प्रत्येक माणूस अधिकारी असू शकतो, पण ज्याला जन्मून 10ही दिवस झाले नाहीत त्या पोराला ते पंचपक्वान्नाचं ताट वाढून द्यायचं का सांगा. उदाहरण जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणून बाळका दिशेने जावे धनुर्धरा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याला स्तनपान करायला सुद्धा सायास करतात रे बाबा, अशा त्या लेकराच्या समोर ते पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं तर त्याला ते जेवता येत नाही, म्हणून त्याला ते देऊ नये. आता पंचपक्वान्नाचं ताट त्या 10 दिवसाच्या आज जन्मलेल्या पोराच्या समोर कोणी ठेवलं नाही याचा अर्थ घरातल्या त्या बाईचे त्या लेकरावर प्रेम नाही असं करता येतं का? प्रेम करता येत नाही, प्रेम नाही असं त्याचा अर्थ होत नाही बरं का. प्रेम आहे, पण ते लेकरू त्या पंचपक्वान्नाच्या बाबतीमध्ये अधिकारी नाही, ते पचवता येत नाही, त्याला ते खाता येत नाही. म्हणून पंचपक्वान्नाचं ताट त्या पोरावर प्रेम असताना सुद्धा त्याच्यापासून जसं बाजूला ठेवावं तसं ज्ञान सर्वांना मिळावं, गोष्ट बरोबर आहे. संत महात्म्यांची सुद्धा तळमळ आहे, सगळ्यांना ज्ञान मिळालं पाहिजे, सगळ्यांना ज्ञान पोचलं पाहिजे, पण ज्ञान पोचवण्याचा सगळ्याचा अधिकार नसतो. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षता पाहिल्याशिवाय संत महात्मे ज्ञानाचा उपदेश करत नाही. आपल्याला सांगितलं ज्ञान कोणाला सांगावं. निर्विण्यानाम ज्ञानयोगो न्यासिनामिह कर्मसो. निर्विण्य शब्दाचा अर्थ विरक्त असा आहे बरं का. ज्याच्या चित्ताला वैराग्य झालेला आहे, पूर्ण वैराग्य प्राप्त झालेला महात्मा, ज्याला कोणत्याही सकाम कर्माची अपेक्षा नाही, कोणतीही कामना नाही,
संसारातलं कोणतंही फल मिळवायची अपेक्षा नाही, कारण वैराग्य झालेलं आहे. वैराग्याच्या योगानं संसारातल्या कोणत्याही फलाची कामना नसल्यामुळं सगळी सकाम कर्म ज्यानं सोडून दिलेली आहेत अशाच माणसाला ज्ञानाचा उपदेश करावा म्हणे विठ्ठल. कठीण आहे असं संतांनी विचार आपल्याला सांगितलं की नाही. चणे खावे लोखंडाचे, चणे खावे लोखंडाचे, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मापदी नाचे, मग ब्रह्मापदी नाचे, मग ब्रह्मापदी नाचे, मग ब्रह्मापदी नाचे, परमानंद प्राप्त व्हावं. नाचणं कशाचं गमक आहे तर आनंदाचं गमक आहे. परब्रह्म पदवी प्राप्त झाल्याच्या योगानं नाचणं याला ब्रह्मपदी नाचणं असं म्हणतात. परब्रह्माची पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर ब्रह्मपदावर आरूढ झालेल्या त्या महात्म्याला झालेला जो परमानंद असतो त्या परमानंदाच्या योगानं तर महात्मा जो नाचतो ना ते कधी होतं, पण चणे खावे लोखंडाचे ते काम सोपं नाही. त्याच्याकरता लोखंडाचे फुटाणे खावे लागतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का. ते लोखंडाचे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पुढे नेलं. नामदेवराय म्हणतात लोखंडाचे फुटाणे खाणं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं पाहेपा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे. बोचरा माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले. बोचरा म्हणजे ज्याच्या तोंडात एकही दात नाही अशा मनुष्याला लोखंडाचे चणे खायला दिले तर ते जेवढं अवघड आहे तेवढं ज्ञानाच्या मार्गाने साधणं अवघड आहे. सांगितलेले पाहायला सापडतात. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्वयो वदंते. ज्ञानाचा मार्ग कठीण कसा त्याला उदाहरण दिलं. वस्तऱ्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण आहे तेवढं ज्ञानाच्या वाटेनं चालणं कठीण आहे म्हणे. तलवारीची धार अशी उपनिषदाची भाषा नाही, वस्तऱ्याची धार अशी भाषा आहे. तलवारीच्या धारेपेक्षा सुद्धा वस्तऱ्याची धार तिखट असते बघा. मला एका माणसाने सांगितलं, जुन्या माणसाला मी विचारलं असं का म्हणतात, उपनिषदाने असं का सांगितलं. तलवारीच्या धारेवरून चालणं कठीण आहे असं म्हणायच्या ऐवजी वस्तऱ्याच्या धारेवरून असं का म्हणलं. एका अनुभवी माणसाने मला सांगितलं, ज्याला तलवार चालवता येते अशा अनुभवी माणसाला मी विचारलं. त्यानं मला सांगितलं की म्हणे महाराज असं म्हणे एखाद्या माणसाचं तलवारीने जर पोट फाडलं तर ते शिवता येतं आणि वस्त्र्यानं एखाद्याचं पोट फाडलं तर ते शिवता येतच नाही. म्हणजे एवढी वस्त्र्याची धार तिखट असते. फाडणाऱ्या माणसापुढे बोलणं सुद्धा अवघडच आहे. कसं आहे बघा, असं वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण इतकी तीक्ष्ण असं की वस्त्र्याची धार तिच्यावरून चालणं जसं कठीण असावं तसं ज्ञानाच्या मार्गाने चालणं कठीण आहे. हे लोखंडाचे चणे खाणं त्याच्यापेक्षा वस्त्र्याच्या धारेवरून चालणं कठीण आहे. त्याच्या पुढचा दृष्टांत देताना पुरुषांना असं सांगितलं, मेणाचा घोडा करून त्याच्यावर बसायचं आणि धगधगत्या अग्नीतून पलीकडे जायचं. हे काम जेवढं कठीण तेवढं ज्ञानाच्या मार्गाने जाणं कठीण आहे. संत महात्म्यांनी सांगितलं या ज्ञानाच्या वाटेनं जाणं काही पोराचा खेळ नाही म्हणे बरं का. परमार्थ नो हे ले पोराच्या
शब्द ज्ञान मार्गाचाच वाचक घेतला पाहिजे बरं का. परमार्थ आपण सगळ्यालाच परमार्थ म्हणतो, भक्तीलाही परमार्थ म्हणतो, योगालाही परमार्थ म्हणतो, ज्ञानालाही परमार्थ म्हणतो. असं जरी असलं तरी लेकराची गोष्ट म्हणजे परमार्थ नाही असं म्हणत असताना हा परमार्थ शब्दाचा अर्थ आपल्याला ज्ञानमार्ग असा करावा लागतो बरं का. ज्ञानमार्ग काही लेकराची गोष्ट नाही, कारण येथे व्हावापोटी अनुताप, अनुताप शब्दाचा अर्थ वैराग्य असा आहे बरं का. आपल्या अंतःकरणात संसाराच्या संबंधानं पूर्ण वैराग्य निर्माण झाल्याशिवाय ज्ञानमार्ग सांगता येतच नाही. त्याला ज्ञानाचा उपदेश, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून उपयोग होत नाही असं शास्त्राचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. आपण आत्ताच उदाहरण पाहिलं, अन्न चांगलं आहे पण 10-5 दिवसाच्या लेकराला जसं देता येत नाही तसं ज्ञान सर्वांना सांगता येत नाही. तुकाराम महाराजांनी दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. दुधाची खीर केली, समजा चांगली दुधाची खीर केली, दूध आणलं, चांगलं आटवलं, निरसं दूध आणलं, नीरस दूध आणलं नाही, ते निरसं दूध आणून आटवलं, त्याच्यात साखर टाकली, वेलदोडा टाकला, केशर टाकला, चारोळी वगैरे टाकली, बेदाणा वगैरे टाकला आणि चांगली खीर तयार केली समजा त्या दुधाची. आता ही दुधाची खीर खरंच घरात असणाऱ्या सगळ्यांना मिळाली तरी मला सांगा. कोणी म्हणा की मला जरा थोडं तुम्ही बोलल्याशिवाय मला बरं वाटत नाही. कोणी म्हणा मला दुधाची केलेली खीर घरामध्ये सगळ्याला मिळावी की मिळू नये? मिळावी, मिळावी, हे बरोबर आहे ना. सगळ्यांना मिळावी, लहान मोठ्याला सगळ्यांना मिळावी. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच घरामध्ये सगळ्याच्या आवडीचा एक कुत्रा जर असला तर त्या कुत्र्याला ती खीर खाऊ घालायची का याचा विचार करा. कुत्र्याला भाकरी खाऊ घालता येतं पण कुत्र्याला खीर खाऊ घालता येतं. कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालणारी माणसं आहेत. काही काही वेळा ते कुत्र्याचे लाड बघितले की वाटतं तेव्हा पुढचा जन्म मला एवढी त्या कुत्र्याची बरदास्त असते बघा. पण तरी काही जरी झालं तरी त्या कुत्र्याला बाकी सगळे पदार्थ खाऊ घालता आले तरी परंतु त्या कुत्र्याला खीर खाऊ घालता येत नाही, कारण कुत्र्यानं खीर खाल्ली की त्याला लगेच वांती होते असं तुकाराम मला सांगतात. सगळ्याला खीर खाऊ घालता येते. बरं तुका म्हणे श्वाना क्षीरीचे भोजन सवेची वबन घडीत या. कुत्र्याला खीर पचत नाही म्हणून खाऊ घालता येत नाही. तसं वैराग्य नसताना ज्ञान सांगितलं तर ते पचत नाही म्हणून त्याला सांगता येत नाही. वैराग्याची आवश्यकता आहे म्हणजे आहे बरं का. बघा, ज्ञान होण्याकरताही वैराग्य पाहिजे आणि ज्ञान टिकण्याकरता सुद्धा वैराग्याची गरज आहे. काही गोष्टी मिळवायला अवघड असतात आणि मिळाल्याच्या नंतर त्या टिकवायला त्याच्यापेक्षा अवघड असतात असा विचार आहे बरं का. तुम्ही बघा, आपल्याला मिळवायला काही गोष्टी अवघड असतात. मी उदाहरण सांगतो आपल्याला. वाघिणीचं दूध मिळवायला अवघड आहे का सोपे सांगा मला? अवघडच आहे. वाघिणीचं दूध काढणं अवघड आहे. एखादा शिवाजी महाराजासारखा महात्मा असतो, एखादा संभाजी राजासारखा शूरवीर पुरुष असतो की त्याला वाघिणीला दाबून धरून तिचं दूध काढता येतं. सर्वांना वाघिणीचं दूध काढता येत नाही. म्हणजे वाघिणीचं दूध काढायलाही अवघड आहे आणि काढल्याच्या नंतर ते सांभाळायला सुद्धा अवघड आहे. एखाद्या संभाजी राजासारख्या महात्म्याने समजा आपल्याला ते वाघिणीचं दूध आणून दिलं, आपल्याला सांभाळता येत नाही. त्याचं कारण असं आहे, वाघिणीच्या दुधाकरता सोन्याचंच भांडं लागतं. चांदीचं जरी भांडं केलं त्याच्यामध्ये ते वाघिणीचं दूध ठेवायचा प्रयत्न आपण केला, कोणत्या धातूचं भांडं करा, त्या भांड्याला भोग पाडून ते दूध बाहेर पडतं, भोग पाडून बाहेर निघून जातं. एवढी ताकद त्या दुधामध्ये आहे. कोणत्याही धातूला वेज पाडण्याची ताकद वाघिणीच्या दुधात असल्यामुळे फक्त सोन्याच्या पात्रात ते सांभाळून ठेवता येतं. सोन्याचं पात्र काही सर्वांना मिळत नाही. त्याच्यामुळे वाघिणीचं दूध काढणंही अवघड आणि ते सांभाळणंही अवघड. हा जसा प्रकार आहे तसं ज्ञान हे आपल्याला प्राप्त करून घ्यायलाही अवघड आहे आणि सांभाळायलाही अवघड आहे. वैराग्य पाहिजे, टिकवायकरता वैराग्य पाहिजे. ज्ञानाचा अधिकार येण्याकरता साधन चतुष्ट संपत्तीमध्ये सुद्धा वैराग्याची गणना केली आणि ज्ञान झाल्याच्या नंतर ते टिकवायकरता ज्ञानोबरे सांगतात. विरक्ती वाचोनी कधी ज्ञानाश्रित गणेश नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. देवाने असा विचारच करून ठेवलेला आहे की वैराग्याच्या शिवाय ज्ञान होत नाही. म्हणजे ज्ञान होण्याला वैराग्य पाहिजे, ज्ञान टिकायला वैराग्य पाहिजे आणि हे वैराग्य प्राप्त होणं सोपं आहे असं समजू नका बरं का. नव्हे वैराग्य सोपा आहे, नव्हे
बोलता न वाटते खरे. म्हणून एखादा मनुष्य वैराग्याची गोष्ट बोलायला लागला लगेच मला खरं वाटेल असं समजू नका म्हणतात महाराज. याचा अर्थ काय झाला? वैराग्य अतिशय कठीण आहे. वैराग्य मिळणं कठीण. कारण वैराग्याची परिभाषा करत असताना शास्त्रकारांनी मोठी विस्तार वैराग्याची परिभाषा अशी केलेली आहे, वस्तू असावी. ऐका, वैराग्य कशाला म्हणतात त्याच्याबद्दल शास्त्रांनी केलेले चिंतन असं आहे, वस्तू असावी, असलेली वस्तू डोळ्यासमोर यावी, डोळ्यासमोर आलेली वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी, प्राप्त झालेली वस्तू आपल्याला अनुकूल असावी, अनुकूल असलेली ती वस्तू भोगण्याची आपल्या इंद्रियात ताकद असावी. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर नको म्हणावं त्याला वैराग्य म्हणतात. नंतर मग नको म्हणा तर वैराग्य आहे. बरं का, उगीच काहीतरी नको म्हणणं म्हणजे लगेच वैराग्य आहे असं समजायचं कारण नाही. एखादी वस्तू नाहीच आहे समजा पण त्या नसलेल्या वस्तूच्या बद्दल मी नको नको म्हणायला लागलो तर वैराग्य म्हणायचं काही कारण नाही त्याला. बघा, मी उदाहरण सांगतो नेहमी त्याच्याकरता. एक आता हे कीर्तन समजा झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर मी समजा इथं बसवून कोणीतरी माझ्याकडे आलं, याच्यातलं कोणीतरी माझ्याकडे महाराज थोडंसं बाजूला येतं का? कशाला? तुम्हाला एक वस्तू द्यायला घेऊन आलो, कुठेही जगात मिळत नाही असली वस्तू तुम्हाला द्यायला आणलेली आहे. करोडो रुपये किंमत मोजली तरी वस्तू मिळत नाही असली वस्तू तुम्हाला मी द्यायला घेऊन आलो. एवढं लहान लचक बोलल्याच्या नंतर मी त्या माणसाला विचारलं, बाबा काय देणार आहेस तू? वस्तूचं नाव तरी मला सांग. करोडो रुपये देऊन सुद्धा जी वस्तू मिळत नाही म्हणतोस असली वस्तू तुम्हाला द्यायला तयार झालास, तू उदारच बाबा. पण मला घ्यायचं की नाही हे ठरवण्याकरता त्या वस्तूचं नाव तरी कळायला पाहिजे की नाही. मग त्या माणसाने मला हळूच सांगितलं, महाराज कोणाला सांगू नका, सश्याचं शिंग तुम्हाला द्यायला घेऊन आलो. मी त्याला नको म्हणून सांगितलं, याला वैराग्य म्हणता का सांगा, म्हणता का सांगा. सशाला शिंग असतं का? तुमच्याकडे आहे का सशाला शिंग? आमच्याकडे तर नसतं. आमच्याकडे नसताना दुनियेत नसतं. सशाचं शिंग म्हणून कोणीतरी मला काहीतरी द्यायला घेऊन जर आला तर तो देणारा तरी मूर्ख म्हणला पाहिजे. त्याला माहिती असताना तो द्यायला लागला तर मी घेणारा तरी मूर्ख म्हणला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून सशाला शिंग नसतं हे मला माहिती असल्यामुळं तो माणूस करोडो रुपये किमतीची वस्तू तुम्हाला द्यायला मी घेऊन आलो असं म्हणत असताना मी नको म्हणून सांगितलं तर त्याला वैराग्य म्हणायचं का? म्हणता येत नाही. कारण सशाला शिंग नाही आणि नसलेल्या वस्तूच्या बद्दल मी नको म्हणून सांगितलं तर त्याला वैराग्य म्हणत नाही. वस्तू असली पाहिजे, असलेली वस्तू डोळ्यासमोर आली पाहिजे. जोपर्यंत विषय आपल्या डोळ्यासमोर येत नाही ना तोपर्यंत मनुष्याला वैराग्याच्या गोष्टी बोलायला सोप्या असतात. जमवरी तमवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदरवरी ता दृष्टी देखील नाही. सुंदर विषय डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत वैराग्य बोलायला सोपं आहे. म्हणून विषय असावा आणि डोळ्यासमोर यावा ही दुसरी गोष्ट आहे. डोळ्याला दिसत असलेली ती वस्तू आपल्याला प्राप्तही झाली पाहिजे. बरं का, प्राप्त होत नाही म्हणून कोणी नको म्हणायला लागलं तर त्याला वैराग्य म्हणत नाही. उदाहरण सांगतो मी त्याला. एक कोणा होता द्राक्षाच्या मांडवात असं फिरत फिरत द्राक्षाच्या मांडवात गेलं. द्राक्षाच्या मांडवात गेल्यानंतर त्याला ते द्राक्ष पाहिले, घोसच्या घोस लागलेले, घडच्या घड लागलेले सुंदर द्राक्ष पाहिल्यानंतर त्याला ते द्राक्ष खाण्याचा मोह व्हायला लागला. म्हणून उड्या मारून त्याला ते द्राक्ष मिळवायचा प्रयत्न केला. पण कोल्याची उडी द्राक्षापर्यंत जाईल का? मांडवावर टांगलेली द्राक्ष त्या द्राक्षापर्यंत कोल्याची उडी जाईना. दिवसभर प्रयत्न करून त्याला एकही द्राक्ष तोंडाला लागलं नाही. तेव्हा कोला मांडवातून बाहेर पडल्या त्याचा दुसरा एक मित्र त्याला भेटला. काय रे बरोबर, कुठून आलास? द्राक्षाच्या मांडवातून आलो म्हणून. हा, छान द्राक्ष खायला मिळाली असतील म्हणे तुला. असं त्यानं म्हणल्याबरोबर त्यानं उत्तर, असले आंबट द्राक्ष कोण खातं म्हणे, आपण त्याच्याकडे बघत सुद्धा नसतो. आणि दिवसभर उड्या मारल्या ते उगीच काय, दिवसभर उड्या मारतो आणि बाहेर पडल्या असले आंबट द्राक्ष कोण खातं म्हणतो. याचा अर्थ काय? वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, पण ती प्राप्त होत नाही म्हणून नको म्हणायला लागला. वैराग्य नाही. विठ्ठल वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, आपल्याला प्राप्तही आहे, पण अनुकूल नसली तर मनुष्य नको म्हणायला लागला. त्याला वैराग्य म्हणायचं कारण नसतं. बरं का, हेच आत्ताचं उदाहरण घ्या. आपण कीर्तन झाल्याच्या नंतर समजायचं कुठेतरी बसलो. एक माणूस माझ्याकडे आला. मला तो म्हणायला लागला, महाराज मी तुम्हाला देण्याकरता एक वस्तू आणलेली 3 लाख रुपये किमतीची आहे, मी तुम्हाला समर्पण करतो, घ्या म्हणे तुम्ही. घ्या घ्या म्हणत असताना मी त्याला विचारलं, बाबा आत्ता एक माणूस सशाचं शिंग द्यायला आला होता, त्याला मी नाही म्हणून सांगितलं कारण ते नसतं. तसं तू द्यायला आणलेली वस्तू जगात नाही असं तरी आहे का? त्यानं सांगितलं नाही म्हणे. लगेच त्याने खिशातून बाटली काढून मला दाखवली. एवढी लहानशी बाटली होती त्याच्याजवळ, एवढी लहानशी बाटली. मोठी बाटली, चपटी बाटली असं समजू नका. म्हणजे काहीतरी घोळाशी अर्थ करू नका. हे माझं वेगळं उदाहरण आहे. एक लहानशी बाटली त्यानं आणलेली. त्या लहानशी बाटली घेऊन माझ्याकडे तो म्हणायला लागला की तुम्हाला ह्याच्यात ती वस्तू आहे, ही वस्तू तुम्हाला देणार आहे. वस्तू आहे की नाही? आहे. माझ्या डोळ्यासमोर आली की नाही?
आली, ती प्राप्त व्हायला लागली की नाही, तर लगेच मी हो म्हणल्याबरोबर तो माझ्या हातात द्यायला तयार आहे, तर तो मला द्यायला तयार आहे, अशी अवस्था आहे. आता या वस्तूचं नाव विचारावं, ही वस्तू मला अनुकूल असली तर घ्यावी आणि मला अनुकूल नसली तर घेऊ नये. म्हणून मी त्याला विचारलं, बाबा या वस्तूचं नाव काय आहे? त्यानं सांगितलं याला सायनाईट म्हणतात. म्हण हे विष आहे, विष असं विष आहे की याचा कण जिभेवर टेकवून असं बोटाने ते जे विषेवर बोटाने जे विष घ्यायचं जिभेवर टेकवायचं, खाली हात टेकवायच्यात प्राण जातो. म्हणलं तुमचं घेता का सांगा, घेता का सांगा. म्हणलं त्याला मी जर नको म्हणलं, याला वैराग्य म्हणायचं का? माझा प्राण घेऊन जाणारी वस्तू मी नको म्हणलं, याला वैराग्य म्हणायचं का? वस्तू आहे की नाही? आहे. डोळ्यासमोर आहे की नाही? आहे. प्राप्त व्हायला लागली की नाही? प्राप्त व्हायला लागली. नको का म्हणलं? अनुकूल नाही म्हणून नको म्हणलं, वैराग्य नाही. वस्तू आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्याला प्राप्तही व्हायला लागली, आपल्याला अनुकूलही आहे. पण अनुकूल असताना ती वस्तू भोगण्याची आपल्या इंद्रियात ताकद नसल्यामुळे मनुष्य कधी कधी नको म्हणतो. मी त्याच्याकरता उदाहरण सांगतो. एका गावात एकादशीच्या जागराचं भजन असायचं, घराघरांनी वाटून भजन असायचं. एकाच्या घरी भजन असायचं, तो घरचा यजमान काहीतरी मध्यरात्रीच्या वेळेला चहा म्हणा, काहीतरी दूध म्हणा, असं प्रत्येकाला काहीतरी द्यायचा. त्या यजमानाने काय केलं, सगळ्या लोकांना ओंजळ भाजलेले चांगले शेंगदाणे, खरपूस भाजलेले शेंगदाणे एक गोळाचा खडा द्यायचा ठरवलं. सगळ्यांना वाटत निघाल्या एका माणसाच्या जवळ आल्याबरोबर त्याला म्हणतो, ह्या नाव शेंगदाणे. तो म्हणतो नको बाबा, आपल्याला नको म्हणलं. बाजूच्या माणसाला याला शेंगदाणे आवडतात माहित होतं. त्यानं सांगितलं शेंगदाणे घेतले नाही? घेत नाही म्हणलं. का घेत नाहीस? तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे म्हणलं. आज एकादशीच्या दिवशी तू शेंगदाणे खात नाहीस का? खातो म्हणलं. एकादशीच्या दिवशी शेंगदाणे खातोस ना? खातो म्हणलं. तुला शेंगदाणे आवडतात ना? चांगले आवडतात म्हणलं. मग घे की. द्यायला लागलं तर माणूस तर तो कशा करता नको म्हणतोस? त्यानं आ करून दाखवलं तर तोंडात एकही दात नव्हता. तो म्हणला माझे सगळे दात पडले आणि जे तयार केलेले दात आहेत ते घरी डबी विसरून आलो म्हणलं, त्याच्यामुळे खाता येत नाही. अनुकूलता आहे. कसं आहे बघा, वस्तू आहे की नाही? शेंगदाणे आहेत की नाही? आहेत. डोळ्यासमोर आहेत की नाही? आहे. प्राप्त व्हायला लागले की नाही? व्हायला लागले. अनुकूल आहेत की नाही? अनुकूल आहेत. फक्त इंद्रियात ताकद नाही म्हणून विषय नको म्हणायला लागला. त्याला वैराग्य म्हणत नाही. तो नको म्हटल्याबरोबर त्या बाजूच्या माणसाने सांगितलं, तुला खाता येत नाही म्हणून नको म्हणतोस का? म्हणला हो. मग तुझी व्यवस्था करून देऊ का? वाटून आणून दिले तर चालतील का? तो म्हणला वाटून दिल्यावर ओंजळवर का टोपलं बरे खातो म्हणून. वाटून देईपर्यंत शेंगदाणे आल्याच्या नंतर नको म्हणणाऱ्या माणसानं जे शेंगदाणे नाकारले त्याचं कारण काय? वैराग्य नाही, इंद्रियात ताकद नाही म्हणून तो नको म्हणतो. म्हणून वैराग्य कशाला म्हणायचं? वस्तू असावी, एक डोळ्यासमोर असावी, 2 आपल्याला प्राप्त असावी, 3 आपल्याला अनुकूल असावी, 4 भोगाची आपल्यात ताकद असावी, 5 आणि मग नको म्हणावं वस्तूच्या बद्दल नाही बरं का. इहलोकातल्या लहानातल्या लहान विषयापासून ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतच्या सर्व वस्तूच्या संबंधाने अशी नकाराची भावना मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होणं याला वैराग्य म्हणतात. आणि हे वैराग्य निर्माण झाल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही. हे वैराग्य झाल्याशिवाय ज्ञान टिकवता येत नाही. हे वैराग्य असावं तेव्हा ज्ञान सांगता येत. निर्विण्णानाम ज्ञान योगः न्यासीनामिह कर्मसो. ज्यांना वैराग्य आहे आणि ज्यांनी कर्म सगळं करणं सोडून दिलेलं आहे, सकाम कर्माची भावना ज्याच्या अंतःकरणातून संपून गेली, अशाच माणसाला ज्ञान सांगावं लागतं. हा भागवतातला देवाने सांगितलेला विचार लक्षात घेऊन संतांनी ज्ञानाचा उपदेश करत असताना अधिकार पाहूनच ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगायचं तर अधिकार पहा, कर्माचा उपदेश करायचा तर अधिकार पहा. सगळ्यांना सगळे कर्म सांगता येत नसतात. अधिकार पाहून कर्माचा उपदेश करावा लागतो असा विचार आहे. श्राद्ध कर असं कोणालाही सांगता येतं का? मायबाप मेलेले असतात तर श्राद्ध करण्याचा अधिकार असतो. मायबाप जिवंत असताना हा कर की श्राद्ध, काय बिघडलं असं म्हणून कोणी सांगायला लागलं, हा श्राद्ध करायला लागला, त्याला काही अर्थ नसतो. प्रत्येक गोष्ट करण्याकरता, क्रिया करण्याकरता, कर्म करण्याकरता अधिकाराची गरज आहे. हा विचार त्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे बरं का. म्हणजे कर्म कोणाला सांगितलं जातं? ज्याला ज्या कर्माचा अधिकार आहे त्याला ते कर्म सांगावं. ज्ञान अधिकार्याला सांगावं, सर्वांना सांगू नये. कर्म अधिकार्याला सांगावं, सर्वांना सांगू नये. योगाभ्यास कोणाला सांगावा याचा विचार करा ना. योगाभ्यास कोणाला सांगावा? युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. भगवंतांनी गीतेमध्ये असं सांगितलेलं, युक्त आहार विहार ज्याचा आहे
युक्त शब्दाचा अर्थ नियमित आहार नियमित असला पाहिजे. मर्यादित आहार सेवन करतो, मर्यादित विहार करतो बरं का. युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार करावया. विस्ताराने असं सांगितलेलं आहे. युक्तीचा आहार, युक्तीचा आहार म्हणजे युक्तीनं अन्न मिळवून खायचा अर्थ नाही बरं का. युक्तीनं अन्न मिळवून खाणारे बरेच असतात. लपून चोरून असं अन्न घ्यायचं आणि ते सेवन करायचं, त्याला युक्तीचा आहार म्हणत नाही. युक्तीचा याचा अर्थ नियमित. नियमित शब्दाचा अर्थ जेवढं मर्यादित आपल्या शरीराच्या रक्षणाकरता जेवढं अन्न लागेल तेवढंच अन्न सेवन करावं असा नियम आहे बरं का. यद्भवा आत्मसंमितमन्नं तत् अवते तन्न हि नसते, यद भूयो हि नसते, तद यत्कनीयो न तदवते. उपनिषदामध्ये त्याचा विचार आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आपल्या शरीराच्या रक्षणाकरता जेवढी अन्नाची मात्रा आवश्यक असेल तेवढंच अन्न माणसाने सेवन करावं. जास्त सेवन केलं तर मरण येतं आणि कमी सेवन केलं तर शरीराचं रक्षण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगितलंय ना, अचाट खाणे मसणात जाणे म्हणजे जास्त मनुष्य खायला लागला तर मरण लवकर येतं असा अर्थ आहे बरं का. मर्यादित अन्न आपल्या शरीराच्या रक्षणाकरता. म्हणून मर्यादित अन्नाचा विचार सांगत असताना आपल्याला शास्त्राने असं सांगितलं, ब्रह्मचार्याने भरपूर खावं. ग्रहस्थाश्रमी माणसानं 32 घास अन्न सेवन करावं. वानप्रस्थ आणि संन्याशी या 2 महात्म्यांनी मात्र 8 घास अन्न खावं. म्हणजे अष्टम ग्रासा मुनिर्भक्ष्याः यथेष्टम ब्रह्मचारी. हे ब्रह्मचार्याला भरपूर सेवन करायला परवानगी आहे. त्याची ताकद असते, तारुण्य असतं, नवीन रक्त असतं, कितीही खाल्लं तरी त्याला पचू शकतं. पण वानप्रस्थ आणि संन्याशी म्हणजे साधारणपणे 50च्या पुढे सरकलेले जे लोक आहेत ना, या लोकांच्या करता शास्त्राने असं सांगितलं त्यांनी फक्त 8 घास अन्न सेवन केलं पाहिजे. 8 घास खायचे म्हणून 1 घास तांब्या एवढा करायचा असेल नाही. घास म्हणजे घासच. घास शब्दाचा अर्थ काय आहे? घास म्हणजे आपल्या 3 बोटात करंगळीचं बोट सोडायचं, अंगठ्याजवळचं बोट सोडायचं आणि या 3 बोटानं अन्नाचा गोळा उचलता आला तेवढा गोळा म्हणजे घास आहे. असं घासाचं परिमाण शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. मृगी मुद्रेनं आपल्या हाताची मृगी मुद्रा करायची. मृगी मुद्रा म्हणजे हरणासारखा हात करायचा आणि या हाताने जेवढं उचलता आलं तेवढं उचललं की त्याला शास्त्र घास असं म्हणतं. तोंडात घातलेला अन्नाचा गोळा तोंडात गेल्याच्या नंतर तोंडाची हालचाल करून चावता आला पाहिजे तर त्याला घास म्हणतात. चावता येत नसला तर त्याला गोपणा म्हणतात. विठ्ठल खा, बाकी 8 घास खा, कमी कमी जेवण करा. हा सगळा विचार काय सांगतो? युक्तीचा आहार. व्यवहार कसा असावा? नीतिमत्तेचा व्यवहार असावा आणि अंतःकरणामध्ये वैराग्य असावं. मग अशा मनुष्याला योगाभ्यास जर सांगितला तर तो त्याला मोक्ष देणारा ठरतो. उगीच कोणाला योगाभ्यास सांगून चालत नाही असं त्याच्यातून अर्थ घ्यायचा आहे बरं आपल्याला. कर्माचा उपदेश सर्वांना नाही, योगाचा उपदेश सर्वांना नाही, ज्ञानाचा उपदेश सर्वांना नाही. कारण ही साधनं अधिकार पाहून सांगायला सांगितलेली आहे. आता अधिकार न पाहता करायसारखं साधन कोणतं? सगळ्यांना कोणत्या साधनाचा अधिकार आहे? सकळाशी येथे आहे अधिकार.
हे सगळ्यांना सांगता येतं. भगवंताला शरण जा, भगवंताची भक्ती करा. भक्ती नावाचं साधन सगळ्यांना करता येण्यासारखं आहे. कोणीही असा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. संतांनी आपल्याला सांगितलं, तुम्ही ब्राह्मण असा, तुम्ही क्षत्रिय असा, तुम्ही वैश्य असा, तुम्ही शूद्र असा, तुम्ही कुत्रा शिजवून खाणाऱ्या चांडाळाच्या जाती जन्माला आलेले असा, चांडाळाही अधिकार, तुम्ही बाळ असा, तुम्ही नारी असा, तुम्ही नर असा, तुम्ही वेश्या असा. वेश्या शब्दाचा अर्थ शास्त्राने फार वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे बरं का. एका पुरुषापेक्षा अधिक पुरुषाचा संबंध झाला की ती व्यभिचारिणी ठरते, पण 8 पुरुषापेक्षा अधिक पुरुषाचा संबंध झाला की ती वेश्या ठरते. तिला कोणीही शिवू नये, तिचा स्पर्श कोणालाही चालत नाही, अशा पद्धतीचा शास्त्राचा विचार आहे. पण त्याही स्त्रीला भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार असू शकतो. विठ्ठल संत महात्मे सर्वांना करतात. तसा प्रस्तुत अभंगातला उपदेश जर आपण पाहिला तर तुकाराम महाराज देवाला शरण जाण्याचा उपदेश करतात. शरण जा म्हणतात, देवाला शरण जा म्हणतात, सर्व भावानं शरण जा म्हणतात. हे देवाला शरण जाणं म्हणजे भगवंताची भक्ती आहे. भक्तीचं ते एक अंग आहे. त्याच्यामुळे भक्तीचा उपदेश असल्यामुळे या अभंगातला उपदेश सर्वांच्यासाठी आहे आणि सर्वांनी देवाला शरण जावं असं महाराज पहिल्या चरणात बोलतो. मानवोनी शरण सांगितलं. म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासे. शरणागतीचा उपदेश तुकाराम महाराज या ठिकाणी करतात. शरणागती हे एक साधन आहे. साधनाचा उपदेश करत असताना 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आपल्याला पहिल्यांदा साधन म्हणलं की ते साधन कोणत्या फलाकरता आहे त्याचा विचार करावा लागतो. पहिली आकांक्षा असते ती फलाची आकांक्षा असते, तिला साध्याकांक्षा म्हणतात. हे साध्य तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं, हे फल तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे हे कळाल्याच्या नंतर या फलाच्या करता साधन काय अशी आकांक्षा निर्माण होते. मग तिला म्हणतात साधनाकांक्षा. आणि साधन जरी कळालं तुम्हाला तर ते साधन कसं करायचंय त्याचं स्वरूप जेव्हा कळत नाही तेव्हा हे साधन तुम्ही करायला सांगता हो, पण या साधनाचं मला स्वरूप कळालं पाहिजे, ते स्वरूप समजावून सांगा असं म्हणल्याच्या नंतर, असं म्हणलं जास्त ना त्याला म्हणतात इति कर्तव्यताकांक्षा.
तर का हे साधन इति म्हणजे अशा पद्धतीनं कर्तव्य म्हणजे करायचं आहे असं सांगितलं जातं. त्याला इति कर्तव्यताकांक्षेची पूर्ती असं म्हणतात. बरं का तुकाराम महाराजांचा हा उपदेश आपण जर पाहिला तर इथं साध्याकांक्षा पूर्ण करण्याकरता म्हणजे तुम्हाला देवाला शरण गेल्यानंतर काय मिळणार आहे त्या फलाचा विचार सांगताना महाराजांनी सांगितलं भवदुस्तर नदीचा पार तो हा उतरील तो परमात्मा संसार सागराच्या पहिल्या तीराला नेऊन सोडतो हे फल प्राप्त होतं. साध्य कळालं. या साध्याच्या प्राप्तीकरता काय करायचं शरण जावे कोणाशी देवासी कसे शरण जावे त्या शरण जावे हे साधन झालं पण ते साधन कसं करायचं याच्याकरता सांगितलं सर्व भावी म्हणून सर्व भाव शब्द इति कर्तव्यताकांक्षा पूर्ण करणारा शरण जावे हे शब्द साधनाकांक्षा पूर्ण करणारे आणि तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा हे जे शब्द आहे ते साध्याकांक्षा पूर्ण करणारे साधनाचीही आकांक्षा असते साध्याचीही आकांक्षा असते ते साधन कसं करायचं ही आकांक्षा असते. या सगळ्या आकांक्षा तुकाराम महाराज या ठिकाणी पूर्ण करतात. आपल्याला देवाला शरण जाण्याचा उपदेश करतात. भगवंताला शरण जा हा उपदेश एकट्या तुकाराम महाराजांनी केला असं आपल्याला समजायचं कारण नाही. शास्त्रापासून अगदी वेदापासून उपनिषदापासून आपण सर्वांचा विचार जर पाहायला लागलो तर त्या सगळ्या शास्त्रकारांनी आपल्याला देवाला शरण जाण्याचाच उपदेश केलेला आहे. बरं का तद्मोहदेवमात्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. उपनिषदांना श्वेताश्वतर उपनिषदात आलेला हा मंत्र आहे. या मंत्रात असं सांगितलं गेलं की बाबा जो परमात्मा ब्रह्मदेवाला सृष्टीच्या प्रारंभाला निर्माण करतो ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची ताकद यावी याच्याकरता त्याच्याकडे वेदाचं ज्ञान पाठवून देतो तो परमात्मा आत्मज्ञान देण्याच्या कामात समर्थ असल्यामुळं मी मुमुक्षु त्या देवाला शरण जातो. शास्त्राने केला भगवद्गीतेने केला पुराणाने केला इतिहासाने केला सर्वांनी केला. ज्ञानोबाऱ्यासारखे संत महात्मे सुद्धा देवाला शरण जाण्याचा उपदेश करतातच की नाही. साते आली सात शब्दाचा अर्थ बाजार असा बरं का. ये साथे आली म्हणजे संसारात आल्यानंतर संसाराच्या बाजारात आल्यानंतर हे काम करा बाबा तुम्ही काय ओळगा शब्दाचा अर्थ शरण जा. कोणाला शारंग धनु शारंग नावाचं धनुष्य हातात धारण करणारा तो भगवान महाविष्णू पांडुरंगराय आहे ना त्याला तुम्ही शरण जा. नाहीतरी संसार जाईल नाहीतर तुमचा हा संसार म्हणजे जन्म व्यर्थ जाईल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात बरं का. ये साथे आली या ओळगा शारंग धरू नाहीतरी संसार जाईल रया हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. आणि या संसारा उठावी न करा शरण जाव दारा पांडुरंगा हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. सगळे संत महात्मे आपल्याला देवाला शरण जा असा उपदेश करतात. पण ते देवाला शरण कसं जायचं आहे याचा विचार सांगताना तुकाराम महाराजांनी सर्व भाव शब्द वापरलेला आहे. हे सर्व भावांना शरण जाणं म्हणजे काय आपल्याला साधारण माहिती असतं. सर्व भावांना शरण जाणं म्हणजे काय देवाच्या मनानं शरण जावं असं आपण म्हणतो.
पण सर्व भाव शब्दाला थोडासा जास्त अर्थ आहे. भक्तिशास्त्रात त्याचा अर्थ काय केलेला आहे अगदी थोडा वेळ सांगतो. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करावं. विठोबा शरण जावे सर्व भावे देवासे. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करतात. आणि ह्या अभंगातला महाराजांचा उपदेश आहे तर सगळे जगाला आहे. सगळ्या जगात सगळ्या मनुष्य जातीला उद्देशून महाराजांनी उपदेश केलेला आहे की शरण जावे. शरण जावं. कोणाला शरण जावं? देवाला शरण जावं. कसं शरण जावं तर सर्व भावाला शरण जावं. हा जो उपदेश आहे या संबंधानं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. परमात्म्याला शरण जा, पांडुरंगाला शरण जा. तर देव म्हणजे देव शब्दाचा खरा खरा अर्थ जो आहे त्या देवाला शरण जाणं असा विचार संतांनी आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. आता त्या देवाला शरण जाते कसं? सर्व भावाला शरण जाणं असं महाराजांनी सांगितलं. तर सर्व भाव शब्दाच्या संबंधात थोडासा मला विचार करायचा आहे बरं का. सर्व भावानं देवाला शरण जाणं म्हणजे काय? भक्तिशास्त्रानं 6 पद्धतीनं देवाला शरण जाण्याचा उपदेश केलेला आहे. अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति विश्वासः, गोप्तृत्व वर्णन तथा कार्पण्यम, आत्मनिक्षेप, षड्विधा शरणागती. देवाची शरणागती 6 पद्धतीने आपल्याला सांगितलेली पाहायला सापडते. देवाला अनुकूल राहण्याचा संकल्प करणं. कधी देवाला प्रतिकूल व्हायचंच नाही. अनुकूल राहण्याचा संकल्प पहिली शरणागती. देवाला प्रतिकूल व्हायचं नाही ही दुसरी शरणागती. देव रक्षण करणार आहे याच्यावर विश्वास ठेवणं ही तिसरी शरणागती. रक्षकाच्या रूपात देवाशिवाय दुसऱ्याला वरायचं नाही ही 4थी शरणागती. आपल्या ठिकाणी असलेला दीनभाव व्यक्त करायचा ही 5वी शरणागती. आणि आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं देवाला समर्पण करायचं ही 6वी शरणागती. विठ्ठल संकल्प. आपल्यावर कशीही परिस्थिती आली तरी देवाला दोष द्यायचा नाही. देवाविषयी अनुकूलच भावना धारण करायची. माणसाचं कसं असतं बघा. सामान्य माणसाचा विचार वेगळा असतो, भक्ताचा विचार वेगळा असतो. आपल्याला जर दुःख झालं तर माणसं म्हणतात देवानं दुःख दिलं. आपल्याला सुख झालं तर माणसं म्हणतात आमच्या प्रयत्नानं मिळालं. सुख मिळालं ते याच्या प्रयत्नानं, आणि दुःख झालं तर माणसं म्हणतात देवानं दिलं. पण केवढंही मोठं दुःख पदरी पडलं तरी भक्त महात्मा म्हणतोय माझ्या कर्माचं फळ आहे. याला देवाला अनुकूल राहणं म्हणतात. विठ्ठल पापाचे संचिते देहासे दंडना, पापाचे संचिते देहासे दंडना, पापाचे संचिते देहासे दंडना, पापाचे संचिते
पावलंय, तुझं नारायणा बोल नाही, तुझ्याकडे आमचं बोल नाही, आम्ही तुला नावं ठेवणार नाही, आमचा शब्द तुझ्याकडे येणार नाही देवा. आम्हाला दुःख झालं ते आमच्या पापाचं संचित होतं म्हणून आम्हाला दुःख झालं. म्हणजे झालेल्या दुःखाची जबाबदारी स्वतःकडे घेणं आणि ते दुःख देवाला दिलेलं असताना, परीक्षेकरता देव त्या भक्ताला दुःख देत असताना सुद्धा ती सगळी दुःखाची जबाबदारी आपल्याकडे घ्यायची आणि देवाला बोल नाही म्हणायचं. याला म्हणतात देवाला अनुकूल राहण्याचा संकल्प. दुसरा शरणागतीचा प्रकार सांगत असताना शास्त्राने सांगितलं प्रातिकूल्यस्य वर्जनम. देवाला प्रतिकूल व्हायचंच नाही. कसं असतं, देवाला काही एखादा प्रसंग आला म्हणजे भक्तमात्मा एखादा प्रतिकूल होतो, पण काही भक्तांची अवस्था अशी असते, आपल्यावर आलेल्या प्रसंगात देवाला दिलेल्या त्रासाचं सुद्धा भक्ताला वाईट वाटतं आणि भक्त महात्मा त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या रामेश्वर भट्टाने बुडवायला सांगितल्या. महाराजांनी बुडवल्या. वह्या बुडवल्याच्या नंतर 13 दिवसपर्यंत अन्नपाणी सोडून तुकाराम महाराज त्या इंद्राणीच्या डोहाच्या बाजूला बसून राहिले. भगवंतांनी 13 दिवसानंतर त्यांना वह्या आणून दिल्या. हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 13 दिवसाच्या नंतर देवानी वह्या आणून दिल्या. याचा अर्थ 13 दिवस मी देवाला पाण्यामध्ये उभं करून वह्या राखायला लावल्या. याचं तुकाराम महाराजाला वाईट वाटलं आणि तुकाराम महाराजांनी क्षमा मागितली. विठ्ठल याच्या पुढच्या काळात देवा कशाही पद्धतीचा प्रसंग आला तरी मी तुम्हाला त्रास देत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. कोणी माझी मान, कोणी सर्वथा
दुसऱ्याचं काम वाढलं याचा अर्थ काय तुला मी प्रतिकूल झालो. याच्या पुढे कसलाही प्रसंग आला तरी मी तुला प्रतिकूल होणार नाही म्हणतात महाराज. कापो कोणी माझी कोणी मान कापायला तयार झाला तरी देवा तुला संकटात टाकणार नाही. सुखे पीडोत दुर्जन, कसल्याही दुर्जनाने मला कितीही त्रास दिला तरी देवा मी तुला प्रतिकूल होणार नाही, तुला त्रासात टाकणार नाही. कापो कोणी माझी सुखे पीडोत दुर्जन, असं जरी झालं तरी तुझं होय क्षीण ते मी न करी सर्वथा. ज्याच्या योगानं तुला क्षीण प्राप्त होईल देवाशी तरी आम्ही करणारच नाही. चुकी झाली एक वेळा मज पासून चांडाळा, उभे करून जळा माझी वह्या राखलेल्या. तुला पाण्यात उभं करून देवा 13 दिवस पर्यंत उभं केलं, तुला वह्या सांभाळायला लावल्या, माझ्याकडून चूक झाली. एक वेळेला झालेल्या या चुकीला क्षमा करा देवा, याच्या पुढे अशी चूक होणार नाही. याला काय म्हणायचं, प्रतिकूल्यस्य वर्जन. देवाला प्रतिकूल राहायचं नाही. हा दुसरा शरणागतीचा प्रकार आपण पाहिला. त्याच्यानंतर रक्षिष्यति इति विश्वास, देव माझं रक्षण करणारच आहे याच्यावर भक्ताचा विश्वास असला पाहिजे बरं का. माझं रक्षण भगवान करणारच आहे बरं का. सगळ्या संकटात, कसलंही संकट आहे, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक, सगळ्या संकटात देव माझं रक्षण करेल हा भक्ताचा विश्वास असणं ही तिसरी शरणागती आहे. विठ्ठल सांभाळितो साक्षी होतो असा भक्ताचा विश्वास असायला पाहिजे बरं का. ही तिसरी शरणागती आहे. देव रक्षण करणार याच्यावर विश्वास असणं ही तिसरी शरणागती. आणि रक्षण करणाऱ्याच्या रूपात देवाशिवाय दुसऱ्याला वरायचंच नाही. रक्षण, आपण देवाला रक्षण मागायला लागलो, दुसरा कोणीतरी रक्षण द्यायला आपल्याकडे आला तर त्याचं रक्षण घ्यायचं नाही, देवालाच रक्षकाच्या रूपामध्ये वरलं पाहिजे बरं का. हे आकाशावर पडो पाहे, आकाशवर पडू पाहे, माझ्या अंगाला आकाश पडायला आलं तरी चालतं. हा ब्रह्मगोळ भंगा जाई, सगळा ब्रह्मांडाचा गोळ भंगायला चालला तरी चालतं. वडवानाला त्रिभुवन खाय, समुद्रात असणाऱ्या वडवाना लागलेलं सगळं त्रिभुवन जाळून टाकायचं ठरवलं. एवढी जरी संकट आली आणि दुसरा कोणी रक्षण करायला आला, मी घेणार नाही, पण मी तुझीच वास पाहिला विठोबा. विठोबा मी तुझीच वाट पाहणार आहे, नकरी आणि काचा पांढरा, मी तुझीच वाट पाहणार असल्यामुळे देवा मला दुसऱ्याच्या शिकासेला लावू नका.
दुसऱ्याच्या भक्तीला लावू नका. नामधारक तुझाची भला, सदा सर्व काळ मी तुझं नामस्मरण करणार, रक्षकाच्या रूपात तुलाच वरणार. ही चौथी शरणागती आहे. त्याच्यापुढे कार्पण्यम पाचवी शरणागती. आपल्या ठिकाणी असलेली दीनता व्यक्त केली पाहिजे. भक्त महात्म्यांनी ही सगळी दीनता व्यक्त केलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. तुकाराम महाराजांचे अभंग बघा तुम्ही बरं का. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन अतिगंध बुद्धी, तुझं मी आठवण नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. या सबंध नाटाच्या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःकडे जेवढे दोष घेतलेत, याच्यातला एकही दोष तुकाराम महाराजांच्याकडे नसताना महाराज हे जे दोष सांगतात की नाही, याला दीनता व्यक्त करणं ही पाचवी शरणागती म्हणतात. प्रकार शास्त्राने सांगितला आत्मनिक्षेप. आपल्याजवळ जे काही असेल ते सगळ्याच्या सगळं देवाला समर्पण करणं आहे. ते सकळ कृष्णाशी अर्पण, या भावनेला प्राप्त होणं याला सहावी शरणागती म्हणतात. असं 6 प्रकारानं भगवंताला शरण जाणं म्हणजे सर्व भावानं शरण जाणार बरं का. देवाशी शरण जावे, सर्व भावे शरण जावे, पण म्हणून शरण जावे. ते काय म्हणून शरण जावे? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा म्हणून शरण जावे. दुस्तर असलेल्या भवनदीच्या पलीकडे परमात्मा नेणार आहे, म्हणून देवाला शरण जावं. याच्यावर लोकांनी विचारलं, मला त्याच्यात नदीच्या पलीकडे नेण्याचं देवात सामर्थ्य असेल, पण आम्ही दोषी असल्यामुळं आमच्या दोषाकडे देवाचं लक्ष गेलं तर तो आमचं रक्षण करेल का? महाराज म्हणतात, तो कोणत्याही दोषी माणसाचा स्वीकार करतो. कारण बहु आहे करुणावंत, अनंत हे नाव ज्या, तो फार करुणावान आहे. त्याला अनंत हे नाव आहे. अनंत नाव असल्यामुळे त्याच्या ठिकाणची करुणा सुद्धा अनंत अमर्याद आहे. अमर्याद करुणा सागर असल्यामुळे कसल्याही दोषी जीवाचा तो स्वीकार करतोच करतो. म्हणून तुम्ही त्याला शरण जा. याच्यावर लोकांनी विचारलं, मला देवाला शरण जावं मान्य. तो भवसागराच्या पहिल्या तीराला नेण्याच्या कामात समर्थ आहे मान्य. तो भवसागराच्या पहिल्या तीराला नेणार म्हणून आम्ही त्याच्याकडे आमचे दोष पाहून जाणार नाही असा विचार करत होतो. तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की तो दोषाचा विचार करत नाही, कारण तो करुणासागर आहे मान्य. पण त्या देवाला शरण गेला आणि देवाने संसार सागराच्या पलीकडे नेलं, असा कोणाचा अनुभव, कोणाची साक्ष आहे का? त्याला महाराज शेवटच्या
सांगितलेलं आहे, पण एखाद्याच्या तरी अनुभवाला ते शास्त्र आलं, पुराणात का होईना, इतिहासात का होईना, मागच्या लोकांच्या अनुभवाला का होईना, पण आलेली एखादी गोष्ट ते लोक अनुभवाला जर सांगत असतील तर मग माणसाची ऐकायची तयारी असते बरं का. नुसतं शास्त्राचं वचन आहे म्हणून सांगितल्याच्या पेक्षा, म्हणून कसं आहे, आपल्याकडे 3 प्रकारच्या प्रतीती शास्त्राला सांगून ठेवलेल्या आहेत. एकाला शास्त्र प्रतीती म्हणतात, एकाला आत्मप्रतीती म्हणतात आणि एकाला गुरुप्रतीती म्हणतात. शास्त्राला जे सांगितलं ते वचन प्राप्त होणं याला शास्त्र प्रतीती म्हणतात. ती शास्त्र प्रतीती आपल्या अनुभवाला येणं याला आत्मप्रतीती म्हणतात. आपल्याला अनुभवाला जरी नाही आलं तरी एखाद्या गुरुनं माझ्या अनुभवाची गोष्ट म्हणून सांगितली तर त्याला गुरुप्रतीती म्हणतात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून जे आपण मानतो ही गुरुप्रतीती आहे. वेदात गीतेमध्ये जे काही सांगितलेलं आहे ती सगळी शास्त्र प्रतीती आहे आणि संतांनी अनुभव घेऊन आपल्याला साधना सांगितल्याच्या नंतर आपण साधना केली तसा अनुभव जर आपल्याला आला, आत्मप्रतीती आहे. आत्मप्रतीती सगळ्यात मोठी आहे. आत्मप्रतीतीपेक्षा खालोखाल गुरुप्रतीतीचं महत्व आहे. गुरुप्रतीतीचं महत्व कमी आहे. कशा करता म्हणायचं, आपल्याला अनुभव आल्याच्या नंतर जो आनंद असतो गुरुच्या अनुभवामध्ये तेवढा आनंद असतो, गुरुच्या अनुभवावर विश्वास असतो. त्या गुरुचं मोठे पण त्या अनुभवाला सिद्ध होतं, पण आपल्याला तो अनुभव प्राप्त झाल्याच्या नंतर जो आनंद आहे तो मोठा असल्यामुळं आत्मप्रतीती महत्वाची. आत्मप्रतीतीच्या खालोखाल सद्गुरूची प्रतीती महत्वाची आणि सद्गुरूच्या प्रतीतीच्या खालोखाल शास्त्राची प्रती महत्वाची. तसं प्रमाणतेचा विचार जर केला, शास्त्र प्रतीती पहिल्या क्रमांकावर, गुरुप्रतीती दुसऱ्या क्रमांकावर आणि आत्मप्रतीती तिसऱ्या क्रमांकावर. पण आनंदाचा विचार करत असताना मात्र उलटा क्रम लागतो. म्हणून मी असं बोललो बरं, आत्मप्रतीतीला जास्त महत्व, गुरुप्रतीतीला त्याच्यापेक्षा कमी महत्व. मला अजून अनुभव आला नाही, पण माझ्या गुरु महाराजाचा, माझ्या संत महात्म्याचा, माझ्या ज्ञानोबारे तुकोबाऱ्याचा असा अनुभव आहे असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, तेव्हा त्याला गुरुप्रतीती म्हणतात. तो आनंद आपल्या आनंद एवढा मोठा नसतो. आणि शास्त्रानं असं सांगितलंय, अजून पण त्या संतांचं वचन कसं शास्त्र, संतांचा अनुभव मला मिळाला नाही असं जेव्हा असतं ना, तेव्हा शास्त्रावर विश्वास असल्यामुळे शास्त्रप्रतीती महत्वाची आहे, त्याच्यात आनंद येत नाही. हा भाग वेगळा आहे बरं का. पण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, भगवंताला मी शरण गेलो, परमात्म्याने भवसागराच्या पहिल्या तीराला नेलं, याच्यात माझी साक्षी आहे. तुकाराम म्हणे साक्षी आहे. आत्मप्रतीतीचा विषय, माझ्या अनुभवाचा विषय असल्यामुळे तुकाराम महाराजांच्या अनुभवाचा विषय आणि तुकाराम महाराजांच्या अनुभवाचा विषय असल्यामुळे आपल्याला गुरुप्रतीतीचा विषय. त्यांच्याकरता आत्मप्रतीती, आपल्याकरता गुरुप्रतीती आणि म्हणवनी शरण जावे सर्व भागे देवाचे हे शास्त्र असल्यामुळं ही शास्त्र प्रतीती सगळ्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. देवाला शरण जा, सर्व भागाला शरण जा. काय होणार देवाला शरण गेल्यावर, तो हा उतरेल पार भो निस्तर नदीसा ज्ञानोबा माऊली. पाठीमागे तानाजी गुंजे आहे आणि ध्रुवपद दिलीप राघडे तर भैरा माऊली महाराज टिका. कमने साक्षिया दे कमने साक्षिया दे